नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आयुष्यात असा क्षण येतो जेव्हा माणूस पूर्णपणे तुटून जातो, जिथे ना आशा उरते ना आधार, आणि तेव्हाच देव आपली खरी परीक्षा घेत असतो. आज मी तुम्हाला अशीच एक कथा सांगणार आहे, जिथे एका गरीब माणसाचं नशीब बदलून टाकलं. अक्कलकोट जवळील एका छोट्याशा गावात रामू नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. रामू खूप प्रामाणिक होता, पण नशीब मात्र त्याच्यावर रुसलेलं होतं. पावसाने दगा दिला, शेत सुटलं, कर्ज वाढत गेलं आणि घरात रोज उपासमार सुरू झाली. गावातले लोक म्हणायचे, रामू फक्त देवाचं नाव घेऊन पोट भरत नाही रे. पण रामू रोज सकाळी श्री स्वामी समर्थाचं नाव घेऊन शेतात जायचा. घरात परिस्थिती कितीही वाईट असली तरी तो म्हणायचा, स्वामी समर्थ आहेत, माझं काहीतरी भलं करतीलच. एक दिवस परिस्थिती इतकी वाईट झाली की रामूच्या घरात धान्याचा कणही उरला नाही. मुलं भुकेने रडत होती, बायकोच्या डोळ्यात पाणी होतं. त्या रात्री रामू मंदिरात गेला आणि देवासमोर बसून म्हणाला, स्वामी, मी कधी कोणाचं वाईट केलं नाही, मग मला इतकं दुःख का? जर तुम्ही खरोखर माझ्यासोबत असाल तर मला एक चिन्ह द्या. त्या रात्री रामूला स्वप्न पडलं. स्वप्नात श्री स्वामी समर्थ त्याच्यासमोर उभे होते. स्वामी म्हणाले, रामू, उद्या सकाळी अक्कलकोटला जा. तिथे तुला जे सापडेल त्याला हात लावू नकोस. रामू गोंधळला, पण त्याने स्वामींच्या शब्दावर विश्वास ठेवला. दुसऱ्या दिवशी पहाटे रामू अक्कलकोटच्या दिशेने निघाला. पायी चालत असताना त्याला अनेक अडचणी आल्या, पण तो मनात म्हणत होता, स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहे, मला सोडू नका. अक्कलकोट मंदिराजवळ त्याला एक मोठी पिशवी पडलेली दिसली. त्याने उघडून पाहिलं तर ती पिशवी पैशाने भरलेली होती. क्षणभर त्याच्या मनात विचार आला, जर मी हे पैसे घेतले तर माझ्या मुलांचं पोट भरू शकतो. पण लगेच त्याला स्वामींचे शब्द आठवले, जिथे तुला जे सापडेल त्याला हात लावू नकोस. रामूने ती पिशवी तिथेच ठेवली. थोड्याच वेळात एक श्रीमंत व्यापारी तिथे आला. तो घाबरून पिशवी शोधत होता. रामूने त्याला सगळं सांगितलं आणि व्यापारी म्हणाला, आजकाल इतका प्रामाणिक माणूस मिळणं कठीण आहे. तो रामूला मंदिरात घेऊन गेला आणि म्हणाला, तुझ्या प्रामाणिकपणाचं बक्षीस मी तुला देणार. त्याच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. रामूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, स्वामी, तुम्ही मला विसरला नव्हताच, तुम्ही फक्त माझी परीक्षा घेत होता. श्री स्वामी समर्थ म्हणतात, भक्त कधीच हरत नाही, तो फक्त धीर धरतो. ज्यावेळी आयुष्य आपल्याला तोडतं तेव्हाच देव आपल्याला घडवत असतो. मित्रांनो, जर तुमचं आयुष्यही संकटांनी भरलेलं असेल तर घाबरू नका. स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहे. आज नाही तर उद्या तुमचं पण नशीब बदलेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, विश्वास ठेवा, सबुरी ठेवा आणि स्वामींचं नाव घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.